शरद पवार गटाचे माढ्याचे नेते अभिजित पाटील हे आता फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। शरद पवारांसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। शरद पवार गटाचे माढ्याचे नेते अभिजित पाटील हे आता फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अभिजित पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशा चर्चा ज्या आहेत त्या गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू झालेल्या आहेत। शरद पवार गटाचे माढ्याचे नेते अभिजित पाटील हे आता फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। शरद पवार गटाचे माढ्याचे नेते अभिजित पाटील फडणवीसांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। काय चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र अभिजित पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा जी आहे ती गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू झालेली आहे। मात्र पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि अभिजित पाटील हे जर भाजपमध्ये सहभागी झाले, सामील झाले तर शरद पवारांसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। शरद पवार गटाचे माढ्याचे नेते अभिजित पाटील हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। चर्चा नेमकी काय होते, बैठकीमध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। शरद पवार गटाचे नेते आहेत अभिजित पाटील आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। सागर, वृषाली, आपण पाहिले की खरं तर 4 दिवसांपूर्वी अभिजित पाटील जे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पंढरपूरचे नेते आहेत आणि त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जी आहे ती कारवाई झाली होती। त्यानंतर मात्र अभिजित पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या राजकीय चर्चा सुरू होत्या। त्यातच काल जयंत पाटील यांनी देखील याला दुजोरा दिलेला होता। मात्र आज अभिजित पाटील जे शरद पवार गटाचे नेते आहेत ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेण्यासाठी बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। नक्की कशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी होते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय की खरं तर लोकसभेची रणधुमाळी जी आहे ती सुरू आहे। सोलापूर लोकसभेसाठीचे प्रचार सभा ज्या आहेत ती सुरू झालेल्या आहेत आणि त्यातच आता अभिजित पाटील खरं तर पंढरपुरातील शरद पवार गटाचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात। पंढरपूर असेल त्याचबरोबरीने आसपासच्या तालुक्यांमध्ये देखील अभिजित पाटील यांचा मोठा प्रभाव आहे। साखर कारखान्यामध्ये मोठा प्रस्थ असल्याचं देखील त्यांची प्रतिमा आहे आणि त्यातच आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले आहेत। त्यामुळे अभिजित पाटील हे भाजपमध्ये जाणार का की नक्की कशा पद्धतीची चर्चा होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। काही क्षणापूर्वी अभिजित पाटील जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी दाखल झालेले आहेत। खरं तर सोलापूर लोकसभा असेल त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील यांचं चांगलं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती एकीकडे मोहिते पाटलांनी बंड पुकारलेला असताना दुसरीकडे मात्र आता अभिजित पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत। खुद्द जयंत पाटील यांनी देखील या संदर्भातलं वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे आता नक्की काय चर्चा होती दोन्ही नेत्यांमध्ये हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान जयंत पाटलांनी काल नेमकं काय विधान केलेलं होतं पाहूया। विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्वर्गीय औदुंबराव अण्णांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगला चालला। मधल्या काळात संकटात आला। अभिजित पाटलांनी त्या कारखान्यावर तुम्ही सगळ्यांनी त्यांचं पॅनल निवडून दिलं, त्यांनी त्याच्यासाठी चांगले परिश्रम घेतले। पण आता अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार चालला आणि त्यांना आज उद्या त्यांचा प्रवेश होईल। एखाद्याला जसं मुसक्या बांधून आवळून दरबारात हजर केलं जातं तसं गेल्या 2-4 दिवसात त्या विचारांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतो।